सांगलीतील कडेगावमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्या अनावरणाच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख हा राहुल गांधींनी टाळलाय। पृथ्वीराज चव्हाण यांना मंचावर पुढे घेणंही टाळल्यानं G23 चा विरोध अजूनही राहुल गांधी यांच्या डोक्यात असल्याचं अधोरेखित झालंय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गांधी घराण्याचे किचन कॅबिनेट म्हणून ओळखले जायचे। राज्यासह देशातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा। पण चव्हाण यांच्यासह 23 नेत्यांनी काही वर्षांपूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि तेव्हापासूनच चव्हाण यांना दूर ठेवण्यात आल्याचंही चित्र आपल्याला बघायला मिळत असतं। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते, मात्र त्यावेळी देखील काँग्रेस नेतृत्वानं त्यांच्यासाठी प्रयत्न केले नाहीत। कडेगावच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा चव्हाण गांधी कुटुंबियापासून दूर गेल्याचं चित्र समोर आलंय। खारगे जी, शरद पवार जी, रमेश चेन्नीताला जी, नाना पटोले जी, थोराट जी, वडेट्टीवार जी, सतेज बंटी पाटिल जी, विशाल पाटिल जी, विश्वजीत कदम जी स्टेज पे सांगलीतील कार्यक्रमात चव्हाण यांचं नाव घेणं राहुल गांधी यांनी टाळल्याचं बघायला मिळतंय।